जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, हॅलो नागपूर या न्यूजपेपरमध्ये आलेली आजची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो। पेज नंबर 6 वर 18 मार्च 2025 बघू शकता आपण आणि आपण सविस्तर बातमी बघूया। लोकमत पेपरला ही बातमी आलेली आहे। तर बघा, नागपूरला 2578 नवीन पोलीस पदे हवीत। पुढे बघा काय म्हटलं आहे, हायकोर्टाने विचारले गृह विभागाचा निर्णय काय। पुढे बघा काय म्हटलेलं आहे, काळाच्या ओघात आमूलाग्र बदललेल्या परिस्थितीमध्ये जबाबदारांना न्याय देण्याकरता नागपूर पोलीस आयुक्तालयाला 391 तर नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाला 2187 नवीन पदांची गरज आहे। या संदर्भातील पोलीस महासंचालकांनी गृह विभागाला प्रस्ताव सादर केला आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी ही बाब लक्षात घेता गृह विभागाद्वारे या प्रस्तावावर घेण्यात आलेला निर्णय येत्या 28 एप्रिलपर्यंत रेकॉर्डवर आणण्याचे निर्देश सरकारी वकिलाला दिले। बघा, 28 एप्रिल तारीखसुद्धा दिलेली आहे। पुढे बघा, प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली। नागपूर पोलीस आयुक्तालय व नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गतच्या क्षेत्रामधील लोकसंख्या वाढली आहे। त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, गुन्हेगारांना बेकायदेशीर कृत्य करण्यापासून थांबवण्यासाठी व नागरिकांच्या समस्या तातडीने दूर करण्यासाठी पुरेसे पोलीस बळ कार्यरत असणे आवश्यक आहे। सध्याच्या पोलीस बळामध्ये या जबाबदाऱ्या पूर्ण करणे अशक्य होत आहे, असे प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आले आहे। याशिवाय पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत 22 पोलीस ठाणे, 6 उपविभाग तर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत 36 पोलीस ठाणे, 5 उपविभाग कार्यरत आहेत। ग्रामीणच्या 2187 नवीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेतनावर वार्षिक 234,15,65,256 रुपये तर शहराच्या 391 नवीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेतनावर वार्षिक 17,09,17,220 रुपये खर्च अपेक्षित आहे, असेही गृह विभागाला सांगितले। पुढे बघा काय म्हटलेलं आहे, ग्रामीणला आवश्यक नवीन पदे। पोलीस निरीक्षक किती पाहिजे तर 16, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाहिजे आहे 37, पोलीस उपनिरीक्षक पाहिजे 158, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पाहिजे 246, पोलीस हवालदार पाहिजे 391 आणि पोलीस शिपाई पाहिजे 1039। पुढे बघा, जनहित याचिका प्रलंबित। रोडवरील खड्डे प्राणघातक अपघातांसाठी कारणीभूत ठरत असल्यामुळे उच्च न्यायालयाने 2020 मध्ये स्वतःच फौजदारी जनहित याचिका दाखल करून घेतली आहे। अपघात थांबवण्यासाठी पोलिसांनी ही आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे, परंतु मनुष्यबळ अभावी पोलीस विभागाला प्रभावीपणे कर्तव्य बजावणे अशक्य होत आहे। याकरिता या प्रकरणात पोलिसांच्या पदांचा मुद्दाही हाताळला जात आहे। ॲडव्होकेट राहिल मिर्झा यांनी न्यायालय मित्र म्हणून कामकाज पाहिले। पुढे बघा काय म्हटलेलं आहे, शहरात आवश्यक पदे। बघा, आपण याच्या आधी बघितली ग्रामीणची, आता आपण पाहू सिटीची म्हणजे शहरातली। तर बघा, शहरात आवश्यक पदे आहे, सहाय्यक उपनिरीक्षक 6 पदे आहे, पोलीस हेड कॉन्स्टेबल 42, पोलीस कॉन्स्टेबल पाहिजे आहे 207 आणि पोलीस अंमलदार पाहिजे 136।